राजुरा तालुक्यातील वरूर विरू चिंचोली अंतर्गाव मार्गावर रविवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात शामराव परदेशी कमलवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर राजू काशीनाथ घोडेकर हे गंभीर जखमी झाले। घुग्गुस येथे उसगाव रस्त्यावर 9 वर्षापासून बंद असलेल्या गुप्ता पॉवर प्रकल्पातील 103 प्रकल्पग्रस्त बेरोजगार कामगारांच्या संघर्षाला अखेर यश आले। 17 ऑगस्ट पासून सुरू असलेले साखळी उपोषण आणि शनिवारी पहाटे 3 वाजता सुरू झालेल्या चिमणीवरील विरुगिरी आंदोलन नंतर सुटले। सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी कोके येथे एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात 9 ग्रामस्थ जखमी झाल्याची धोकादायक घटना शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत घडली। या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक भयभीत आहेत। चंद्रपूर शहरातील कुख्यात व सराईत गुन्हेगाराने एमडी विक्रीसाठी घरीच एमडी लपवून ठेवला होता। याबाबतची कुणकुण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला लागताच पथकाने रहमतनगर येथे दाढ टाकून तब्बल 57.260 ग्रॅम एमडी पावडरसह 4,91,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या। शेतकरी स्तरावर ई पीक पाहणी 1 ऑगस्ट पासून सुरू आहे। शेतकऱ्यांना संबंधित शेतातील पिकांचे 2 फोटो अपलोड करणे गरजेचे आहे। मात्र सर्व्हर डाऊन राहत असल्याने व मोबाईल ॲप लॉगिन होत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली। वेळेत ई पीक पाहणी झाली नाही किंवा पीक पेरा नोंदवल्या गेले नाही तर शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळणार नाही। परिणामी शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली। वरोरा शहरात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत। या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले। मुख्याधिकाऱ्यांनी मागणी सोडवण्याचे आश्वासन दिले। कोठारी येथे श्रावण मास कधी संपेल अशी आतुरता मांसाहार करणाऱ्यांना होती। योगायोगाने शनिवारला बडगा तान्हा पोळा सण आला, त्यामुळे अनेकांनी बडगा सण रविवारला साजरा केला। या दिवशी मोठ्या प्रमाणात चिकन मटणवर ताव मारले जाते। हा दिवस बघून शिकारी सुद्धा सक्रिय होतात। शेतकऱ्यांपासून वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी कोठारी वन विभागाने शनिवारी रात्र जागून काढली। मूल शहरातून जाणारी चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांच्या हैदस वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। वाहतुकीचा खडंबा होत असून अपघात होण्याची शक्यता वाढली, त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। मात्र नगरपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे नागिनाबाग वार्ड येथे तान्हापोळा सण निमित्त लहानग्या बाल गोपालांना स्कूल बॅगचे वितरण शनिवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी करण्यात आले। कोरपणा तालुक्याचे मुख्यालय असलेले कोरपणा येथे उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालय स्थापनेसंदर्भात महसूल मंत्री महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी चंद्रपूर व तहसीलदार कोरपणा यांच्या मार्फतीने कार्यालय स्थापनेसंदर्भात अहवाल मागितला, त्यामुळे कार्यालय स्थापनेसंदर्भात हालचालींना वेग आला।